घेणारे प्रसाद करणारे लोकांचे नंबर लागत नाही। दरवर्षी 15 ते 20 हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याला वाटप केला जात असतो आणि सर्व धर्माचे सर्व लोक या ठिकाणी त्या प्रसादामध्ये सामील असतात। करण्यामध्ये सुद्धा काम करण्यामध्ये असो वाटपमध्ये असो आणि या ठिकाणी आजूबाजूची जे गावं आहेत त्या गावाला महादेवाचं मंदिर आज मोठं हेमाडपंथी मंदिर नसल्यामुळं ते सर्व लोक या ठिकाणी येत असतात आणि ही परंपरा चालवत असते। आमच्या गावात सुद्धा सर्व राजकीय पक्षाचे असो धार्मिक असो सर्व समाजाचे लोक असो मानकेश्वर संस्थान म्हणल्यानंतर सर्वांचं एक आपलं देवस्थान आहे। या गोष्टीमुळं सर्वजण त्याच्यामध्ये भाग घेऊन तो कार्यक्रम उत्साहात पार पडत असतात। महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपल्या मानकेश्वर बाबाजवळ 2-2.5 वर्षाच्या अगोदरपासून पुरातनपासून हा चालू आहे। पुरी भाजीचा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि महाशिवरात्रीचा रात्री पालखीची मिरवणूक गावामधून होते। ते भजनी मंडळे पुन्हा बँड पथक भारुडे असे विविध कार्यक्रम होतात। दिंड्या भाविक भक्त मंडळी खेडेपाड्याची दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असते। पुरी भाजी आणि बुंदी हा महाप्रसाद सर्व 10-15 हजार लोकांचा महाप्रसाद एक जणच ही पंगत घेते। तर 2032 पर्यंत आता हे नंबर आमचे लागलेले आहेत समजा याचे। त्यानंतर समजा ज्यांना प्रसाद घ्यायचा त्याचे नंबर लागतील असे लोकांची हे जागृत देवस्थान म्हणून आपल्या भागात प्रसिद्ध आहे। सर्व खेड्यापाड्याची भाविक मंडळी सर्व इथे येते आणि तर इथून 6-7 वाजता पालखी आरती झाल्यानंतर पालखी गावामध्ये जाते। त्यानंतर मग तिथून एक रसिक बाबाची पालखी येते, आप्पास्वामी महाराजची पालखी आहे। तिन्ही पालख्या एका समोर भजनी मंडळी असतात, त्या समोर बँड पथक पुन्हा काही देखावे सुद्धा असतात। ते चालते अशी 7 वाजेपासून 2 वाजेलोक मिरवणूक चालते। 2 नंतर भारोडाचा कार्यक्रम तेलमंडळीमध्ये भारोडाचा कार्यक्रम होते। 6 वाजेपर्यंत भारोडाचे कार्यक्रम चालतात आणि त्यानंतर पालखी परत आपल्या मानकेश्वर वापस येते आणि मग महाप्रसादाला साड्या सुरुवात सांगता होती। गावचे मानकेश्वर संस्थान हे अत्यंत जुनं आणि जीर्ण काळातून सुरू झालेलं आहे आणि हे सर्व मानकनगावचं आद्य दैवत आहे। याची हिस्ट्री अशी आहे की एक राजा होता आणि हे आपलं जंगल होतं, महान मोठं जंगल होतं। त्याला 2 राण्या होत्या। 2 राणी एकीच नाव मनकर्णा होती। तर मनकर्णा राणीने इथे नदीला आंघोळ केली होती आणि इथं महादेवाची पूजा केली होती। तेव्हापासून हे आपले मानकेश्वर हे नाव पडले, आपल्या मंदिराला नाव पडलेलं आहे आणि हे फार जुने मंदिर आहे, मोठं हिमाडपंथी मंदिर आहे आणि या मंदिराची परंपरा म्हणजे महाशिवरात्रीला मोठा प्रसादाचा कार्यक्रम होतो। महाशिवरात्रीला मोठी मिरवणूक निघते। या मिरवणुकीमध्ये प्रत्येक लहान मोठे सर्व त्या मिरवणुकीमध्ये असतात आणि प्रत्येक गावातील लहान 6 वर्षा मुलापासून ते 80 वर्षाच्या मुलापर्यंत सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास धरतात आणि हा कार्यक्रम दरवर्षी चांगला चालत असतो। गावात मिरवणूक होते, पूर्ण गावाला मिरवणूक होते, रात्रभर मिरवणूक चालू असते। दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होते। महाप्रसादामध्ये जवळजवळ 10 ते 12 हजार लोकांचा स्वयंपाक केला असतो। पुरी भाजी बुंदी भात हा स्वयंपाक तयार असतो। प्रत्येकजण फिरायला काम करते, कोणालाही सांगायचं काम नाही, मजुरी द्यायचं काम नाही, काय नाही। प्रत्येकजण आपापल्या हिशेनं आपापल्या पद्धतीनं कामं करतात। अशा प्रकारचं आपलं हे मंदिर आहे आणि हे मंदिर फार जुनं आहे, हिमाडपंथी मंदिर आहे। या मंदिराची प्राधान्य सर्वात चांगली आहे आणि इथे चांगले कार्यक्रम गावातले कार्यक्रम इथे चांगले होतात। लहान लेकरांची जावळ काढणं, काही बाकीचे कार्यक्रम तसेच मोठे 2 कार्यक्रम मोठे होतात। एक म्हणजे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आणि दुसरा बार्शीचा कार्यक्रम। हे 2 कार्यक्रम चांगले इथे होतात। अशा प्रकारे आपल्या मंदिर फार प्रसिद्ध आहे आणि सर्व लोक हिराईन काम करतात। एवढी मी सांगून माझी